अनपेक्षित अशी ही भेट, कारण येतानाच एकाने सांगितलं की जायचं असेल तर तिथं जावा, कारण या बीड जिल्ह्याच्या पावननगरीत सौताडा या ठिकाणी आम्ही लहानपणीचे सर्व बालमित्र, आज जरी वयाने मोठं झालो असलो तरी आमचं बालपण काही अजून आम्ही संपवलेलं नाही। या ठिकाणी आमचे खडके सर हे सायकलीवर यायचे बघा, रोपळ्याला असे चेअरमन जगू चेअरमन, हे आपले साहेब आता आम्ही म्हणतोय पण आम्ही त्याला सुद्धा म्हणतो। आणि हा आपला पांडुरंग, मी तर सर्वांना माहिती आहे आम्ही मस्तपैकी कुठे आलेलो आहे, सौताड्याला। आणि आमची अण्णा दुंडा अण्णा तर सर्वांना माहिती आहे, आमची 5 जणांची टीम आहे। आता 6 जण आलो, सदा राहिला घरीच, पण त्यालाही पुढच्या वेळेस नक्की घेऊन येऊया। तुम्ही या, बापू राहिले, डॉक्टर बापू, तुम्हाला आम्ही 2 वेळेस बोलवलं, तुम्ही काय येऊ शकला नाही, परंतु आमच्या या टीम मध्ये सहभागी व्हावा अशी आमची इच्छा आहे। पुढच्या ट्रिपला तुमचा सहभाग आवश्यक असावा। आणि ही आपण आनंदाने आपल्या आयुष्यातील काही क्षण, हे बालमैत्रीचे दिवस हे आठवत आहोत। या ठिकाणी रामेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही आज आमच्या दिवसाच्या या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रवासाची शेवटचं रामेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या मार्गावर आणि उद्या आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये लीन होणार आहोत। पुढच्या ट्रिपला आपणही नक्की या, सर्वांना शुभेच्छा। खरंच अनपेक्षित अशी ही भेट, कारण येतानाच एकाने सांगितलं की जायचं असेल तर तिथं जावा, कारण महापशा मिनी महाबळेश्वर म्हणून ज्या स्थळाला नाव आहे, असं प्रेक्षणिक स्थळ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। देवाचं दर्शन घेऊन ताच झऱ्याच्या निर्मळ अशा पाण्यात मुखप्राक्षालन करून देवाचं दर्शन करण्यासाठी। पण माझ्या पाठीमागं जे हे पाहत आहात, हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये असणारं सौताडा या ठिकाणचं हे महादेवाचं प्रसिद्ध असलेलं रामेश्वरांचं मंदिर। आज आम्ही पूर्ण ग्रुपसहित या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहत आहात की निसर्गाच्या कुशीत वसलेलं अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातल्या बॉर्डरवरचं हे गाव, अगदी मनोरम्य असणारं या ठिकाणचं वातावरण आपण पाहत आहात। ही आमची पूर्ण टीम आज सकाळपासून आलेली आहे। आज आम्ही सकाळी पहिल्यांदा येडेश्वरी मंदिरचं दर्शन घेतलं, त्यानंतर आमचं रामलिंगचं दर्शन झालं, त्यानंतर आम्ही कुंतलगिरीचंही दर्शन केलं, आणि आज हा शेवटचा पॉईंट आपण पाहत आहात, सौताडा येथील हे रामेश्वराचं मंदिर। आज या ठिकाणी सर्वजण दर्शनासाठी आलेलो आहोत। आमची ट्रिप खूप खूप छान झाली। असंच योगदान सर्व ट्रिपला सर्वांचं राहावं। मित्रांनो नमस्कार, आम्ही बालपणीचे सर्व मित्र सकाळपासून अगदी पर्यटनाचा आनंद घेत आहोत। आम्ही सकाळपासून आणि 3 ते 4 जिल्ह्यामधले देवस्थान ठिकाणं केले, आणि त्या सर्वांचे निसर्गाच्या सानिध्यामध्ये, त्याचबरोबर आमचे सर्व बालपणीचे मित्र आम्ही सर्वजण वर्षातून एकदा दर श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाची ट्रिप करत असतो, आणि त्याची आठवण म्हणून या चालू वर्षी आम्ही या ठिकाणी सौताडा, येडेश्वरी, त्याचबरोबर रामलिंग देवस्थानाला दर्शन घेऊन आलेलो आहे। आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये या देवदेवतांचे दर्शन आणि आशीर्वाद आम्ही सर्वांनी घेतलेले आहेत। ओके, चला, नमस्कार सर्वांना।